हॅलो, गुड मॉर्निंग. मी शुभानी. हा होता अक्षय तृतीयेचा दिवस. तर पुरणपोळी वगैरे बनवायची होती. आजी आजोबांना नैवेद्य पाणी दाखवायचा होता. आणि माझे सगळे ब्लॉग लेट येत चालले, त्यामुळे हा पण खूप लेट आला ब्लॉग. आणि पुरणपोळी वगैरे बनवायची होती, तर त्यामुळं मी असं पीठ चाळून घेत होते. आणि मी हे लग्न झाल्यापासून मी पण इकडं पहिल्यांदाच बघितलं, नाही तर आम्ही चाळणीनंच चाळायचो. पण असं पीठ चाळल्यावर पुरणपोळी पण खूप छान मऊसूत येते. तोपर्यंत मम्मींनी पोळ्या वगैरे स्वयंपाक सगळा केला होता. तोपर्यंत मी धुणं भांडी फरशी सगळं आवरून घेतलं. आणि मम्मीने त्यांना साखरपुड्याला पण जायचं होतं, त्यामुळे सगळं पटपट आवरून घेतलं. 10-10:30 वाजेपर्यंत सगळं आवरून पण झालं होतं आमचं. तर आम्ही लगेच जेवण वगैरे पण करून घेतले. आणि नैवेद्य तसंच शिळा पडून म्हणजे राहून जाईल, त्यामुळं आम्ही गाईला द्यायला गेले. पण गाईचं पण भरपूर पोट भरलेलं दिसत होतं, कारण की ती पण काही खात होती, काही काही खाली टाकून देत होती. आणि हळदी कुंकू लावलेलं होतं, त्यावरून तर कळतच होतं तिचं सगळीकडे तिने पुरणपोळीच खाऊन आलेली असणार आहे. तर थोडं पुण्याचं काम करायचं होतं. तिच्या शिंगामध्ये काहीतरी अडकलेलं होतं, ते काढावं म्हटलं, पण ती काही हातच लावून द्यायला तयार नव्हती मला. त्यानंतर दुपारी थोडा आराम वगैरे केला. मम्मी ते सगळे साखरपुड्याला गेलेले होते, नंद्याचा साखरपुडा होता. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये फक्त पुरणपोळीच बनवायची होती. सार भात, ते रस वगैरे सगळं सगळं तसंच पडलेलं होतं, मग त्यामुळे जास्त काही बनवायचं नव्हतं. मस्त 2-4 पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि छान फुगत पण होत्या त्या. आणि त्यानंतर रात्री आईस्क्रीम वगैरे खाल्ली. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसं वाटलं नक्की सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.